एक उपाय आहे, बराच अनुभवातून आलेला हा उपाय मी तुम्हाला आता देत आहे। अचानक काहीतरी वाचत होते आणि अचानक सुचलं, म्हणलं चला व्हिडिओज बनवून टाकू, सगळ्यांना त्याचा उपयोग होईल। कधीतरी अचानक काहीतरी सुचतं किंवा आईसाहेब सांगतात, त्यामुळे मग ते सुचतं आणि मग त्यावेळेला ते निघतं। तर असाच एक प्रभावी, अत्यंत उपयुक्त असा तुम्हाला मी उपाय सांगत आहे। हा तोडगा सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला। तर काय करायचं आहे, जशी तुमची इच्छा होईल त्या पद्धतीने करा। एक पितळाचं किंवा स्टीलचं एक कुलूप तुम्हाला खरेदी करायचं आहे। आता हे कुलूप खरेदी करताना ते बंदच असलं पाहिजे याची खात्री करा। दुकानदाराला सुद्धा सांगायचं नाहीये की ते चेक करून दाखव की चालू आहे की बंद आहे की परफेक्ट आहे, काही गरज नाहीये। कारण की मी तुम्हाला काहीतरी वेगळा उपाय देणार आहे। फक्त तुम्ही ते कुलूप घेऊन घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर ते कुलूप तसंच ठेवून द्यायचं आहे रात्रभर। दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं सगळं आवरलं की ते मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि ते कुलूप मंदिरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणि घरी निघून यायचं आहे। निघून येताना मागे वळून बघायचं नाहीये, सरळ घरी निघून या। बघा, ज्या क्षणी, परत एकदा सांगते, ज्या क्षणी ते कुलूप कुणीतरी चावी लावून ते उघडेल, जसं ते उघडेल तसं तुमच्या नशिबाची दारं उघडली म्हणून समजा। कारण की उपायच तसा आहे हा। मगाशीच म्हटलं तसं मी अत्यंत प्रभावी, अत्यंत उपयुक्त आणि अनेकांनी अनुभव सुद्धा घेतलेला हा उपाय आहे। तुमचा अनुभव काय आहे ते मला जरूर तुम्ही हा उपाय केल्यानंतर कळवा। कारण की कुठून कसं नशिबाचं दार कुलूप उघडेल ते आपल्याला सुद्धा माहीत नाहीये। प्रत्येकाचं नशीब हे वेगळं वेगळं असतं, त्यामुळे काहींना याचा अगदी झटकन उपयोग होईल, काहींना थोडा उशिरा होऊ शकतो, पण उपयोग हा होणारच। तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि भेटूयात परत पुढच्या व्हिडिओसह। तोपर्यंत जय भवानी, जय जगदंबा।